नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। हा दिवस आहे रविवारचा आणि रविवारी थोडासा वेळ होता म्हणून देवघराखालील म्हणलं क्लिनिंग करून घ्यावी, तर सगळं काढून घेतलं। तोपर्यंत सरांचं काही ठरलेलं नव्हतं आणि मग काढून झाल्यानंतर सरांच्या लक्षात आलं की आज रविवार आहे, तर रविवारची कामं झाली पाहिजेत। त्यामुळं मला उठायला लावलं आणि त्यांचं काही उरकतच नाही लवकर। मी उरकून बसले होते आणि मी त्यांना विचारत होते की तुमचं झालं का, तुमचं झालं का। तर असं होतं माझ्या बाबतीत, कारण आपल्या हातातली कामं आपल्याला ठेवावी लागतात आणि मग जे कामं सांगितले तेच करत बसावं लागतं। तर आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये, कारण रिषभचा बर्थडे लवकरच येणार आहे। तर बर्थडे म्हणलं की तयारी आलीच थोडीफार तरी, त्यामुळे मग खरेदी करायला निघालो आणि रविवारच आपला खरेदीचा दिवस असतो। त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला काही मिळतंय का बघावं म्हटलं, कारण रिषभला स्कूलमध्ये त्याच्या फ्रेंडला काहीतरी छोटं मोठं गिफ्ट द्यायचं होतं, त्यामुळं बड्डे निमित्त। त्यामुळं मग थोडंसं काय आहे का नवीन बघावं, पण ते डीमार्टला थोडी जास्त क्वांटिटी देत नाहीत, पण आम्हालाही काहीतरी वेगळं बघायचं होतं। पेन पेन्सिल तर सगळ्याच मुलांकडे असते, त्यामुळं थोडंसं वेगळं असावं आणि त्यांना आठवणीत राहावं की हे रिषभने दिलं आहे थोड्या दिवस तरी। त्यामुळं मग आम्ही शोधत होतो की काय घ्यावं। त्यामुळं मग डीमार्टला अगोदर बघितलं आहे का, आणि डीमार्टला काही मिळालं नाही, त्यामुळं मग आम्ही बाहेर लोकल मार्केटलाच बघायचं ठरवलं आणि त्यामुळं मग गेलो आम्ही मार्केटमध्ये। तर माझी केटल पाणी गरम करायची आहे ना, तो खराब झाली, म्हणजे त्याचं बटन असतं ना ते ऑपरेट होत नाहीये, त्यामुळं मग म्हटलं तेही दाखवून गेलो तर दाखवून घ्यावं। आणि मला गॅसची आहे ना शिगडीही बघायची होती, पण सर म्हटले आता आहे ना चालू, तर थोड्या दिवसांनी बघू, त्यामुळं मग तो प्लॅन काय कॅन्सल करून टाकला। पण खरंच खूप छान होत्या, लोकल आहेत पण खूप छान असं मला तर वाटल्या तिथल्या। तर बघू आता पुढं कधी गेले तर मग घेऊन येईल। आणि रिषभसाठी हे देण्यासाठी मी घेऊन आले आहे इरेझर आणि शॉर्पनर दोन्ही एकत्र आहे आणि डोम्सचं आहे, त्यामुळं क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे हे घेऊन आले आहे। आणि त्याला बघून खरंच खूप आवडलं रिषभला, तर मुलांनाही आवडेल अशी अपेक्षा करू। आणि चॉकलेटही द्यायचं होतं, कारण बड्डे म्हटलं की चॉकलेट आलंच। आणि म्हटलं कार्यक्रम म्हणजे छोटा मोठा, आणि मला लग्नालाही जायचं होतं, बड्डे म्हटलं की कार्यक्रमासारखंच। तर ह्यावेळेस काही बड्डे एवढा मोठा नाही करणार, पण ठीक आहे म्हटलं, तर आपल्याला आवरायला काही चान्सेस लागतं आणि आपल्याला सुंदर राहावं असं तर वाटतंच। त्यामुळं मग थोडी मोठी गोष्ट आणि घरातल्या गोष्टीपासून मी कसं फेशियल करते तुम्हाला सांगते। आणि आता याच्यामध्ये वापरते दूध, बेसन, साखर, हळद, मध आणि ॲलोवेरा जेल। तर हे किती शरीराला आपल्या महत्त्वाचे आहेत हे बी तुम्हाला मी पुढे सांगते। आता दूध घेतलं आहे, हे सगळ्या घरच्या वस्तू आहेत, तर त्यामुळं आपल्या त्वचेला काही हानी होत नाही, कारण केमिकलयुक्त वस्तू घेतल्या तर मग ते थोडंसं हे राहतंच। तर या घरच्या वस्तूपासून कसं फेशियल करायचं हे मी पुढे दाखवते तुम्हाला। त्यामुळं मी आहे ना अगोदर त्वचा छान तोंड ते स्वच्छ धुवून घेतलं होतं। आणि आता मी कानातलं काढून घेणार आहे, कारण कानातले मुळं आहे ना कसं हळद ते आपण जे फेस पॅक लावतो ना ते सगळं, तर ते कानातल्यात जाऊन बसतं, गळ्यातल्यात जाऊन बसतं। आणि आहे ना माझी मम्मीही मला रागवली की तुझे कानातलं ते तू जरा चोळत नाही, म्हणजे नाही का थोडंसं असं मळल्यासारखं, थोडंसं काळपटल्यासारखं दिसतं, सोनं आहे तरी पण। त्यामुळं मग ते मी लक्षात घेतलं आणि म्हटलं चला आता काढायला लागलो ना तेही वॉश करून घेईल मी। पुढे तुम्हाला दाखवलंच ते कसं वॉश करते। आणि आता मी तुम्हाला दाखवते की फेशियल करण्याच्या अगोदर माझी त्वचा कशी आहे। आणि धुवून घेतली फक्त मी, त्याला काही लावायचं नाही, अगोदर धुवून व्यवस्थित घ्यायचं फेसवॉशनी आणि त्यानंतर फेशियलला सुरुवात करायची। आता फेशियल म्हटलं की पहिल्यांदा क्लिन्झिंग करायची असते, मग ते त्याच्यासाठी कच्चं दूध, म्हणजे आता हे कच्चं दूध म्हणजे आहे ना त्याला आहे ना गरम केलेलं दूध नाही, मी सकाळीच काढून ठेवलं होतं। आणि कधीही आपल्या घरात पिशवी आली ना तर तोंडाला चोळायची, त्यामुळे आहे ना त्याचा खूप रिझल्ट चांगला येतं। आणि मसाज करायची। आता दुधामध्ये आहे ना लॅक्टिक ॲसिड असतं आणि त्वचा आपली स्वच्छ करण्यासाठी लॅक्टिक ॲसिड खूप महत्त्वाचं असतं, आणि याच्याने ना मऊपणा येतो आणि प्रोटीन हे असतं। त्वचा निरोगी राखण्यासाठी दूध मदत करतं। व्हिटॅमिन ए, D12 हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी हे मदत करत असतं। आणि कॅल्शियम असतंय ते त्वचेला आपल्या नैसर्गिक सुरक्षणासाठी महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपल्या त्वचेसाठी प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम खूपच महत्त्वाचं असतं। ते खाण्यातून ही जाणं महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी आता मी आहे ना दूध घेतलं आणि दूध आपलं कापसाने तुम्ही वापरू शकता किंवा हातानेच वापरायचं। आणि आपल्या त्वचा ओठाच्या कडने ते खूप काळवटपणा येतो डोळ्याच्या खाली, तर व्यवस्थित मसाज करायचं, दूध लावायचं आणि मसाज करत राहायचं, तर याच्याने खूप छान रिझल्ट येतो।
तुम्ही बघाल की इतका छान रिझल्ट येतो की आपली त्वचा एकदम मऊ होते. सॉफ्ट हाताने आपल्याला मसाज करून घ्यायचे ॲलोवेरा जेलने आणि थोडंसं पुसून घ्यायचं, नाहीतर नाही पुसलं तरी चालतं. आणि त्यानंतर आपल्याला करायचं असतं ते स्क्रबिंग करायची असते. स्क्रबिंगसाठी मी घेतले साखर आणि मध. मध त्वचेसाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि साखर आणि मध घेतला ना आपली त्वचा एकदम मऊ होते आणि त्यामुळं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्वचेसाठी. आणि याच्यामुळं काय होतं, मधामुळे आपल्या त्वचा ओलावा टिकून राहिलं जातं आणि हे स्क्रबिंग केल्यामुळे काय होतं की आपल्या तोंडावर जी डेड स्किन आहे ना ते निघून जाण्यासाठी मदत करतं. त्यामुळं साखर आणि मध घ्यायचा. पण काय होतं की आपल्याला असं स्क्रबिंग होत नाही व्यवस्थित, साखर मोठी असेल तर मग छोटी साखर घेतली तरी चालते. पण त्याला एक उपाय म्हणजे आपण आहे ना टोमॅटो घ्यायचा एक छोटासा, अर्धापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आणि त्याच्यावरच हे मध आणि साखर घ्यायचं आणि त्याने पूर्ण आपली त्वचा असं घासून घ्यायची. त्यामुळं ही आपल्या तोंडावरची आहे ना डेड स्किन निघून जाते आणि खूप छान रिझल्ट येतो. एकदम मऊ त्वचा होते आणि खरंच त्वचा आपली व्यवस्थित राहण्यासाठी हे आठवड्यातून किंवा तुम्ही महिन्यातून एकदा तरी केलं तर आपली त्वचेवर एक छानपैकी रिझल्ट येतो. आणि नंतर आपल्याला आहे ना हे धुवून घ्यायचं किंवा आपण आहे ना कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं तरी चालतं. तर आता कसं होतं, टोमॅटोमुळे रस आहे ना बाहेर येतो आणि ते आपल्या डोळ्यात जाऊ शकतो. तर ते खबरदारी घेऊन आपल्याला आहे ना 5 मिनटं असं स्क्रबिंग करायचे आहे, जेणेकरून आहे ना साखर थोडीशी मेल्ट होईल. तर इथं स्क्रबिंग करून झालं आहे. त्यानंतर आपल्याला वाफ घ्यायची असते. वाफ नॉर्मल पाण्याची. आता माझ्याकडं स्टीमर आहे पण आहे ना मी कधी कधी कढईतच गरम करते आणि ते वाफ चांगली घ्यायची आहे. जर जास्त आपली कोरडी त्वचा आहे ना जास्त वाफ घ्यायची नाही. ऑइली स्किन असेल तर आपण वाफ घेतली तरी चालते, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घेतली तरी चालते. जरा ऑइली स्किन कमी होते आणि वाफ आपल्याला खबरदारी घेऊन घ्यायची आहे. आता मी खाली बसून घेतली नाही कारण आमच्या घरी लहान मुलं आहे, त्यामुळे तो मधून मधून येऊ शकतो. त्यामुळं आपल्यालाही भाजू शकतं, त्यालाही भाजू शकतं. त्यामुळं वाफ घेताना शक्यतो मी असंच किचनवर घेते. स्टीमर आहे तर म्हटलं नको स्टीमरने, त्यामुळं मग कढईत गरम केलं आहे पाणी आणि आपल्याला चांगली वाफ 2 मिनटं तरी व्यवस्थित वाफ तोंडाला बसली पाहिजे आणि तेवढंच करायचं आहे. वाफ घ्यायचं आहे आणि वाफ घेतल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आता डीप करून आपला चेहरा पुसून घ्यायचा आहे आणि खरंच खूप छान रिझल्ट येतो असं केल्यानंतर. आणि त्यानंतर आपल्याला मसाज करून घ्यायची आहे. तर ती मसाज आपल्याला आहे ना ॲलोवेरा जेलनी करायची आहे. ॲलोवेरा जेलमध्ये काय काय असतं तर विटॅमिन सी असतं, ई असतं. आता विटॅमिन सी ही आपल्याला त्वचा ताजी निरोगी ठेवण्यासाठी मदत करतं. अँटीऑक्सिडंट्स असतात, त्वचा सुरक्षित ठेवतं आपले ॲलोवेरा जेल. आणि पाणी हे असतं त्याच्यात, त्यामुळं हायड्रेशन होतं आपल्या त्वचेचं आणि त्वचा आपली एकदम सॉफ्ट होते. तर थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि त्यातनेही मसाज करायचे आहे आणि मसाज केल्यामुळे आपला रक्तप्रवाह चांगला होतो, त्वचा एकदम छान होते, तजेलदार होते आणि आपल्याला सुंदर वाटायला व्हायला खूप आवडतं महिलांना शक्यतो. त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी करूनही आपल्याला छान दिसतं, छान वागता येतं. छान दिसला की आपला आत्मविश्वासही तेवढाच वाढतो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला केलं पाहिजे. तर आठवड्यात थोडाफार वेळ आपल्यासाठीही काढला पाहिजे. त्यामुळे या गोष्टी करायच्या आणि असं घरामध्ये छोटं मोठं कार्य असलं तरी असल्या गोष्टी करून आपण अजून छान सुंदर दिसतो. आणि आता इथं मी वापरते हळद आणि बेसन. तर हळदीमध्ये तर खूप सारे गुण असतात, हे तर सगळ्यालाच माहिती. त्वचा आपली ताजी आणि सुंदर दिसण्यासाठी हळद खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि आहे ना दूधही तेवढंच महत्त्वाचं आहे. बेसनामुळं तर आपली त्वचा एकदम तेलकट असेल, घाण असेल आपल्या त्वचेवर तर ते व्यवस्थित होण्यासाठी मदत करते. त्यामुळं बेसन आणि हळद वापरायचं. आता तुम्हाला जर अजून रिझल्ट चांगला असेल घ्यायचा असेल तर तुम्ही चंदन पावडरही वापरू शकता. पण मी तुम्हाला घरच्या वस्तूमध्ये आपल्या नॉर्मल घरी कुठल्या कुठल्या वस्तू वापरतात त्याच्यापासून कशी त्वचा आपली छान आपलं दिवस चांगला करता येईल हे तुम्हाला सांगते. तर आता हळद आणि बेसन आणि दूध घेतलं आहे. तुमच्याकडे असेल तर गुलाबजल, आता माझ्याकडे नव्हतं गुलाबजल तर मी गुलाबजल नाही टाकलं, फक्त हळद आणि पाणी. तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी किंवा दही वापरू शकता. आणि आपलं फेस पॅक तयार करायचा आणि सगळ्या चेहऱ्याला गळ्याला लावायचं, कारण आपला गळा आणि तोंड हे एक
वेगवेगळं दिसू नये, म्हणजे गळ्याला नाही लावलं तर गळा काळा दिसू शकतो, त्यामुळे गळ्यालाही लावायचं. आणि व्यवस्थित फेस पॅक जास्त जाडही लावायचा नाही, जास्त पातळही लावायचा नाही, जेणेकरून आपल्या त्वचा आहे ना असं व्यवस्थित हे होईल असं लावायचा. आणि ओठाच्या कडेनेही लावायचं, कारण तिथं काळवटपणा भरपूर प्रमाणात असतो. आणि जर घरी असाल कोण नसेल तर थोडंसं खालच्या साईडलाही लावून घ्यायचं. हाताला पायाला लावलं तर हे फेस पॅक तरीही चालतं. आणि आहे ना मला असं वाटतं डोळ्याच्या वरती लावत नाही फेस पॅक, पण मी लावते, कारण मला वाटतं तिथंही थोडासा डोळ्यावरती काळवटपणाही आलेला असतो, त्यामुळे तिथेही लावून घेते. आणि व्यवस्थित आपलं असं ब्लेंड करायचं डोळ्यावरही. आणि हे ना आपल्याला 10 मिनटं ठेवायचं. आता 10 मिनटं म्हणणार नाही मी, जेव्हा थोडंसं आपल्याला असं वाटेल की कडकायला लागलं, म्हणजे असं लक्षात येतं बेसन लगेच आपल्या तोंडावर हे होतं, तर लगेच असं चोळून काढायचं. चोळून काढल्यामुळं आपल्या शरीरावरची घाण निघून जाते. आणि आता तोंडावर आहे ना बारीक लव असते केसांची आपल्या, तीही निघून जाण्यास मदत करते. आणि डेड स्किन ही निघून जाते. तर हे सगळे कारणामुळे हे असं चोळून काढायचे. कुठलाही फेस पॅक लावला ना असं चोळून काढल्यावर त्याचा रिझल्ट चांगला येतो. तर डोळ्यावर काही चोळायचं नाही, फक्त आपली जे नाजूक त्वचा डोळ्यावर असते त्यामुळे तिथं नाही चोळायचं. तर आता वॉश करून घेतला आहे, तर बघा रिझल्ट किती छान आला आहे. आणि आपण कुठलंही फेशियल करा, फेस पॅक लावा, नंतर मॉइश्चरायझर लावायचं किंवा ॲलोवेरा जेल तरी लावायचं तोंडाला, नाहीतर त्वचा खूप कोरडी कोरडी होते. तर तुम्ही नक्की करून बघा, खूप छान रिझल्ट आहे. महिन्यातून एकदा, 15 दिवसांनी एकदा करू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं की मम्मी मला रागवली, त्यामुळं मग लगेच मी ते काम करायला घेतलं. पाणी गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला. आणि आपल्या घरामधील कुठलंही डिटर्जंट पावडर किंवा हे लिक्विड टाकलं तरी चालतं, नाही तर भांड्याचं टाकलं तरी चालतं. आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि पाणी गरम असावं प्रॉपर, आणि त्याच्यात सोनं टाकून द्यायचं. सोनं टाकून दिलं की त्याला 10 मिनटं तसंच रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे त्याच्यातील घाण व्यवस्थित निघून जाते. त्यानंतर आपल्याला जास्त घासत भिसत बसावं लागत नाही. सोनं तसंही नाजूक असं डिझाईन असतात, त्यामुळे त्याच्यात घाण बसलेले ते लगेच गरम पाण्याने निघून जाते. तर थोडंफार आपल्याला असं वाटलं की आहे तर बघायचं अगोदर व्यवस्थित आहे, पण छोट्या ब्रशनेच करायचं, कारण सोन्याच्या वस्तू खूप अशा नाजूकच असतात. तर आता व्यवस्थित याला काही करायची एवढं घासण्याची गरजच नाही पडली, लगेच निघलं. त्यामुळं मग मी तुम्हाला दाखवते की एवढं घासायची गरज नाही. थोडंसं चोळलं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात टाकलं आणि नंतर काढायचं, कारण पाण्यामध्ये कधी कधी आहे ना एखादा सोन्याचा दागिना जाऊ शकतो, कारण सोनं खूप महाग झालं आहे, त्यामुळे खबरदारीही घ्यायची. तर असं सोनं क्लीनही करून घेतलं. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब